आसन व्यवस्था आहे, आपण इथे बसून सामन्यांचा आनंद घ्यायचा. कुंभ पंचायत मिळकतदारचे माजी सदस्य सन्माननीय अल्पेश जयवंत कडवे यांनी या नामाची नम्रतापूर्वक विनंती आहे की आपण इथे आसन व्यवस्था केलेली, आपण इथे येऊन बसायचंय आणि या मंडळाची स्पर्धेची शोभा वाढवायची. या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाजासाठी जे आकर्षक प्रिज आहे ते त्यांच्या मार्फत देण्यात आलेले आहेत. सन्माननीय अल्पेश जयवंत कडवे आपणास विनंती आहे आपण इथे उपस्थित व्हायचं. माझा मोबाईल नीट बस बघ भाऊ चांगला झालाय. कॅमेरा नावाच अरे एकाला कसं कोण इकडे तोंडाला श्रवणचं नाव घ्यायचं तिकडं अरे श्लोकला बोल. सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघाला माझ्या समान शुभेच्छा. दोन्ही संघाचा सामना म्हणजे पात्र होण्यासाठी सुवर्ण संधी म्हणावी लागेल. या दोन्ही संघाने दोन सामने जिंकून तिसऱ्या फेरीत एकमेकांसमोर उभे टाकले. सन्माननीय अल्पेश जयवंत कडवे इथे उपस्थित झाले आहेत. माजी सदस्य गुंजा पंचायत मिळकत त्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्यावेळेस चेंडू या चेंडूला बॅकफूटला जाऊन खेळून काढले. एकदा पूर्ण होतो दुसरा धावायचा इथे प्रयत्न आहे आणि जोपर्यंत चेंडू फेल होते 2 धावा पूर्ण होत आहेत. क्रिकेट म्हटलं की पावसाळी क्रिकेट ज्यामध्ये क्षेत्ररक्षण म्हणजे खूपच महत्वपूर्ण. म्हणूनच त्या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी देखील या चेंडूवरती मोठा फटका लावण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण चान्स पाहिला ओंकारचा. प्रत्येक चेंडू जवळपास मोठा प्रहार करण्याच्या उद्देशाने फटकेबाजी सुरू. पहिल्या चेंडू 2 धावा, दुसऱ्या चेंडू 1 धाव. त्या बाजूला भावेश उंचपुरा असा गोलंदाज आपण पाहतोय. राईट राऊंड विकेट मारा करतोय. आपण पाहिलं धावसंख्या होते 9 धावा. या चेंडूवरती 1 धाव नक्कीच मिळेल. 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झाली आहे 10 धावा. किती गोष्टी आपण पाहिलं तर नक्की प्रत्येक चेंडू बाउन्स आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र बऱ्याच वेळेला पाहायला मिळते. बऱ्याच वेळेला चेंडू वेगवान गतीने येतोय. कधी शूट होतं, कधी स्पिट होत आहे, कधीच हळूवार पद्धतीने चेंडू येतोय. फायनल नाही काय आहे उद्या फायनल ना आपण पण होते बॉलिंग ते आपण पण होते चालेल. तू मागं नव्हता वतलेला आपल्याला अरे माती जर सुट्टी असली त्याच्या पाणी वाटलं तर तिकट जरा सत्कार सिमेंट उलट जास्त सत्कार या धावफलक लागलेल्या आहेत. आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन सज्ज होते. यशच्या मागे यष्टीरक्षक आणि गच्चीमुळे खेळाडू महत्वपूर्ण खेळाडूंपैकी एक जिल्हा बास्केट संघातील अनिश आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस प्रयत्न पण पाहतो. आउटसाइड आणि चेंडू जातो क्लिअर. 5 चेंडू झाले तर आपल्या षटकातील धावसंख्या झाली ती म्हणजे 11 धावा. या चेंडूवरती धावा मिळणार. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाणार का? दुसऱ्या धावाचा
प्रयत्न नक्कीच केला जातोय आणि जोपर्यंत फेक केली जाईल सहजरित्या या 2 धावा पूर्ण होतात. त्या 2 धावने पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाखेरीस प्रथम फलंदाजी करताना जन्म मिळकतच्या संघाची धावसंख्या झाली बिनगडी बाद 13 धावा 13 रन विदाउट लॉस. क्रिकेटमध्ये मित्रांनो पण पाहिलं तर नक्कीच 13 ही धावसंख्या अचूक मानली जाते. तू बघला आम्ही तू तुझा घ्यायचा होता कोणत्या घेतो दोघांचा आपण कुठं लावतो कालच्या काय तिथे लाव पाऊस पडला चारू युक्त गोलंदाजीसाठी येतं. टप्पा पर्यंत त्यांचा उशीर घेणारा आजच्या संपूर्ण दिवसात आपण पाहिलं तर बरेचशा गोलंदाजांनी शॉर्ट ऑफ द पेनचा वापर केलेला आहे. आता हा बघ गेला यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू जातोय मात्र किंवा दिशा दाखवली जाते. या 6 धावाची आपण पाहिलं धावसंख्या होती ती म्हणजेच 19 धावा. दोन्ही आक्रमकाकडे विध्वंस विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे दोन्ही फलंदाज फलंदाजी करतायत. एक स्ट्राईक वरती आहे तो म्हणजे गणित किंवा सेकंड वर ओंकार. त्याच पट्टीतला त्याच आक्रमक गोलंदाज चारू पाहतोय. गोलंदाजी कसं इथे चेंडू जातोय 1 बाउंस ओव्हर सीमारेषे पार. मारायला लागलं 4 धावांसाठी या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकारने धावसंख्या होती ती म्हणजे 23 धावा. नोटचा इशारा येतोय. ओव्हर दिले स्ट्राईट नोटचा इशारा येतोय. फर्स्ट ओव्हर नो प्लस वर एकूण 2 धावा मिळतात. धावसंख्या होते 25 धावा. एक लाजवाब आकर्षक वेगळा फटका धमाकेदार हिट षटकार. त्या 6 धावांनी आपण पाहतोय धावसंख्या होते ती म्हणजेच 31 धावा. मागील 2 सामन्यात ज्या खेळाडूंनी गोलंदाजी असेल फलंदाजी दोन्ही क्षेत्रात प्रभावित केलं सन्माननीय हरिश्चंद्र कडवे ज्येष्ठ नागरिक यांचे स्वागत आहे. त्यावेळेसचा चेंडूवरती आपण आपल्याच गती कमी केली होती. गती परिवर्तन चेंज ऑफ पेस ज्याला आपण म्हणतो त्याचमुळे या चेंडूवरती बॅकस्टँड चेंडूचा संपर्क आला नाही. निर्धाव चेंडू होतोय. 5 चेंडू झालेले आहेत. धावफलकाकडे लक्ष दिलं धावसंख्या झाली 30 धावा. ते मात्र फटका चांगला आहे मात्र मैदानाची रचना आपण पाहिली तर केवळ एकच धाव मिळेल. 2 षटका अखेरीस धावसंख्या आपण पाहिली धावसंख्या झाली 32 धावा. या मैदानाची रचना मित्रांनो आपण पाहिली तर उजव्या त्याच्या फलंदाजासाठी जर विचार केला तर डीप पॉइंट पासून ते डीप स्क्वेअर लेग बिहाइंड विकेट ज्याला आपण म्हणतो ती पूर्ण बाजू हे डिक्लेअर 2 विकेट सोडून गेला किंवा एकच धाव मिळेल. 2 षटकातील धावसंख्या झाली बिनगडी बाद 32 धावा. पहिल्या षटकात 13 दुसऱ्या षटकात झाला 19 धावा. षटकामध्ये 16 दशलक्षांनी धावा येत आहेत. गोलंदाजीसाठी येतं अनिश. इथे अनिशच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका लागण्याचा प्रयत्न होता. भूषणच्या हातून नक्कीच चूक होते. 2 धावा इथे मिळत आहेत. भूषण नक्कीच चांगला खेळाडू आहे मात्र ती चूक त्याला आणि त्याच्या संघाला किती मागात पडणार हे पाहायचंय.
मिस्टेक चूक होता कुठेतरी आपल्या फटक्यावरती प्रणितही नाराज पाहायला मिळाला मात्र कुठेतरी दैवाची साथी लाभते लाभलेल्या जीवनाचा फायदा प्रणित कशा प्रकारे उचलतो धावा तो जमवतोय आपल्या संघासाठी धावसंख्या 34 झालेली आहे आपल्या चेंडूवरती आपल्या संघाला ब्रेक घेऊन देण्याचा त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला भेटलं जाते लॉंग सीमारेषे बारा आता मात्र मिळालेल्या जीवनाचा फायदा उचलायला सुरुवात केली प्रणित मात्रेने या षटकाने धावसंख्या झाली ती म्हणजे 40 धावा या सामन्यात एक मोठी धावसंख्या उभराच्या दृष्टिकोनाने सलगरी जोडी मैदानात आले आणि त्यात त्यांचा खेळ आपण पाहतो प्रणितची 2 षटकार एका धावसंख्येने चांगले खेळ साकारले आणि त्याला बोला साथ दिले म्हणजे ओमकारने ज्याने 2 षटकार आतापर्यंत लगावले यावेळेचा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू या चेंडूला धरिकवण्याचा प्रयत्न केला गेला होता मेडिकेट कोहलीच्या दिशेला बॅटची कडा घेत चेंडू जातोय क्लिअर झोन मध्ये धावसंख्या झाली 41 धावा या षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक आहेत त्यानंतर येणारे षटक म्हणजे एकूण या इनिंग मधील 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे एक मोठी धावसंख्या नक्की जाणार का की या धावसंख्येला रोखण्यात आणि क्षणी येणाऱ्या पुढच्या गोलंदाजाला यश मिळणार या सर्व प्रश्नांची उत्तर काही क्षणातच आपल्याला पाहायला मिळतील आणि आपल्या षटकातील 4था चेंडू यावेळेस स्वतःच्या फॉलोअपमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतो आणि प्रयत्न चांगला पाहतो त्यामुळे त्याला यश मिळत नाहीये 1 धाव मिळते चेंडू हाताला लागल्यामुळे चेंडूची गती काहीशी कमी झालेली पण पहिली धावसंख्या झालेली आहे 42 धावा षटकानंतर पुढील 2 चेंडूवरती 21 रूपाच्या धावा आल्यात चालेल धावसंख्या आपण पाहतोय 43 धाव दाखवू लागल्या तिसऱ्या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे 4 षटकांचा सामना आहे या षटकानंतर अजून एक षटक आपल्याला पाहायला मिळेल यजमान संघ विरुद्ध दिलदार सामना अजून एक मोठा फटका प्रणित मात्रेच्या बॅटून आपल्याला पाहायला मिळतोय जीवदान लाभलं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 2 षटकार आहेत आणि हे षटकार नक्कीच दिवाळी लागतील त्यामध्ये भूषणच्या आणि त्याचबरोबर संपूर्ण दिलदार भारताच्या संघाच्या धावसंख्या झाली 49 धावा 49 रन 3 षटक पूर्ण झालेली आहेत आपण पाहिलं तर पहिल्या 2 षटकात 3 षटकाचा विचार केला पहिल्या षटकात 13 दुसऱ्या षटकात 19 षटकात 17 म्हणजे सर्वच गोलंदाजांचे आक्रमण केले गेले असं म्हणावं लागेल आणि जर रन रेटचा विचार केला दुसऱ्या षटकातील 16 धावा होत्या आणि तिसऱ्या षटकातील विचार केला तर 16.33 सरसरी धावा आल्या म्हणजे रन रेट वाढतानाच आपण पाहतोय आता पाहूया टीम षटकार कशा प्रकारे गोलंदाजी होते दुसरी गोलंदाजीसाठी आले त्यांच्या इशाऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागलंय वाईट +1 एकूण 2 धावा मिळतात आणि आवाज ओपाच्या 2 धावांनी धावांचा अर्थ धाव फलकावर झळकतोय 51 धावा धाव फलकावरती आलेल्या आपण पाहतोय आतापर्यंत पण पाहिलं तर 2 सलवीरांच्या भागीदारी आपण पाहिल्या त्याही नाबाद चेंडू फ्लोअरवर चेंडू होता गती परिवर्तन यावेळेस चेंडू पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी वाईडचा इशारा येतोय धावसंख्येत एका धावची भर पडते धावसंख्या झाले 52 धावा 5 चेंडू शिल्लक आहेत या अंतिम फटका केला या चेंडूला फटका मला वाटतं डावखुऱ्या फलंदाज लगावलेला स्क्वेअरला सगळ्यात लांब पल्ल्याचा षटकार आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार ठोंबरेच्या बॅटमधून या षटकारांनी धावसंख्या झाली ती म्हणजेच 58 धावा 4 चेंडू शिल्लक आहेत आणि अजून एक बॅक टू बॅक सिक्स सलग दुसरा षटकार आहे
ही एकेरी धाव आहे याचा निकाल त्याचा निर्णय पंच आपल्याला सांगतील. कॅमेऱ्यात दिसला. अरे पण सिक्स आहे राजन. बॉन्ड ती लाईन आहे भाई तो धावसंख्या झाली 59 धावा. 3 चेंडू झाले. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेचा फटका नक्कीच चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि फेक देखील तितकीच चांगली. त्याच्यामुळे एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 60 धावा. 4 चेंडू झाले. चौथ्या आणि अंतिम षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता माटलीने मागे घेतली तर मगाशी कमी झाले. मगाशी 40 केलेले 41 झालेले मगाशी. प्रणीत मात्रच्या बॅटमधून ट्रेमेंडस स्ट्रोक झेंड जातोय. काउंट कॉर्नर सीमारेषे पार. 6 धावांसाठी याचे 62 धावा. मग त्यांना पण त्या मगाशी 6 दिला ना आता चौथ्या षटकातील 5वे आणि अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली 66 धावा. सलवनांची भागीदारी नाबाद अभेद्य जोडी आणि अंतिम चेंडूवरती अजून एक मोठा फटका येतोय. पेंट मार्क शॉट. आणि धावसंख्या पण पाहिली तर आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्या, सर्वोच्च भागीदारी, सर्वोच्च सलामी जयमान मिळकतच्या संघाकडून गणित मात्रेने उपकार ठोंबरेकडून आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 72 धावा दाखल लागल्यात आणि विजयासाठी बक्षीस पात्र होण्यासाठी दिलदार बागदंडा संघासमोर 24 श्रेणीमध्ये 73 धावांचं एक मोठं तगडं आव्हान पेश केलंय यजमान संघ म्हणजे जयमान मिळकतच्या संघाने. प्रणीत मात्र 5 षटकार आणि चौकारच्या साहाय्याने 39 धावा कुठल्या तर त्यांनी साथीला आलेला पुरस्कारने 3 षटकाचे 29 धावांची खेळी केली आणि या दोघांच्या नाबाद खेळीच्या बळावरती आपण पाहिलं जन्म मिळकतच्या संघाने 4 षटकांच्या सामन्यात 24 श्रेणींच्या मध्ये खेळामध्ये आपण पाहिलं तर 72 धावा जमवल्या. पिवळा टी शर्ट परत मेंटर आहे. त्या मेंटरला बाहेर घेऊन जायचंय. 6:30 वाजले 5:30 वाजले माझा आता गाड्या स्विच ऑफ.
मला तरी पाठवायचा. मस्त मस्त ओंकाला पाठवलं पण मागाशी जाम घातलेला का ठेवले लास्टला नाही निघले तर असं पण दुसरी माणूस बॉलिंग आणि बॅटिंग ऑलराऊंडर आहे तो. सामन्याला सुरुवात होते. डावखुराचा फलंदाज चारगुप्त आणि त्याच्या साथीला उजव्याचा फलंदाज दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत आणि आज या दोन्ही फलंदाजाची मोठी जबाबदारी आहे इथल्या बागदंड संघाला विजयीच्या ओलांडून घेण्याची. तर डावखुऱ्याचा पैकी गोलंदाज अष्टमिल खेळाडू सलमीच्या भूमिकेत येताना ज्याने 29 धावांची नावाजपेही केली. आपण पाहतोय गोलंदाजीसाठी पहिल्या षटक घेऊन आला. पहिल्या षटकावर चारूने 1 धाव घेतलेली आहे. 21 धावांनी आपल्या संघाचा सर्वांचं खातं तरी उघडलंय. चेंडू नक्की चांगला चेंडू. या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीये. 73 धावांचं आव्हान आहे. त्यामुळे प्रत्येक षटकात प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण करणं आवश्यक आहे. तरच चांगल्या धावा होऊ शकतात आणि या धावांचा पाठलाग यशस्वीच्या होऊ शकतो. इथे मात्र बॅटची तडाखे चेंडू जातोय डिक्लेअर मध्ये एकच धाव मिळेल. धावसंख्या आपण पाहिली तर 72 धावसंख्या ही धावफलक लावली. प्रथम फलंदाजी करताना जयमान विखतकर संघाने चांगला चेंडू. या चेंडूवरती लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव नक्कीच मिळेल. चेंडूंचा विचार केला आतापर्यंत 4 चेंडू झालेत आणि 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज ज्या पद्धतीची सुरुवातीची अपेक्षा होती ती तशी सुरुवात तशी खेळी येत नाहीये. अनिश आणि चारूकडून इथे 4च्या बॅटून आल्या. फटका चांगला फटका. 1 बाउन्स बोर्डरून चेंडू जातोय 4 धावांसाठी. वेलकम फोर फॉर चारू. वेलकम फोर फॉर दिलदार बागदंड असं म्हणावं लागेल कारण 4 षटकांचीच आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. दिलदार बागदंड सगळं आव्हान पेश केलंय. त्यावेळेसचा चेंडू डाव्याच्या बाहेर जाणारा. 1 धाव मिळेल. वाईटच्या स्वरूपात धावांची धाव आहे. धावसंख्या होईल 8. 5 चेंडू झालेले आहेत. 8 धावा दाखवायला लागल्या आहेत. पहिल्या षटकात येणारा हा 3 चेंडू असेल. या चेंडूवरती आपण पहिल्या षटकाचा फलक चेंडू गॅदर करता येत नाहीये. या इकडे धाव्याने पहिल्या षटकाची इथे सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस आपण पाहिलं 73 धावांचा पाठलाग करताना दिलदार बागदंड संघाची धावसंख्या झाली 3 गडी बाद 9 धावा. चांगली गोष्ट म्हणावी लागेल. दिलदार बागदंड संघासाठी दोन्ही सलामीर नाबाद आहेत. मात्र चिंतेची बाब म्हणजे हवी त्याची सुरुवात दोन्ही फलंदाजांना करता आली नाहीये. पहिल्या षटकात केवळ 1 चौकार आलेला आहे. एकच बाउंड्री आलेली आहे. त्यामुळे आता इक्वेशन बदललंय. आता उर्वरित 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये विजयासाठी विचार केला. 64 धावांची आवश्यकता आहे. त्यावेळेस पंचांचा इशारा येतोय वाईटचा. 18 चेंडूंमध्ये 60 जास्त धावा जमवायच्या. याचा अर्थ प्रत्येक षटकात पेक्षा जास्त धावा येणं आवश्यक आहे. म्हणजे 2 ते 3 मोठे फटके येणं आवश्यक आहे. त्यावेळेस चेंडू उजव्या अशीच्या बाहेर जाणारा. वाईटचा इशारा येतोय. पंचायतच्या भूमिकेत आपण पाहिलं तर मागाशी काय बघ आता माणूस आहे ना त्याला पण नव्हतं घेतलं. तो बोंब तो का आपलं काय चेंडूवर 1 धाव मिळेल. धावसंख्या आपण पाहिली. धावसंख्या होते म्हणजे 12 धाव. तो काय आपलंच नाही. कोण असेल तर तिथे मानस या स्पर्धेच्या कर्णधाराच्या भूमिकेत आपण मानसला पाहिलं.
पहिल्या सामन्यात इतका चांगला खेळ तरी केला, दुसऱ्या सामन्याची तर खेळ बघा आणि त्या सामन्यात गोलंदाजीसाठी तो आलेला आपण पाहतो. इथे नोचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या झाली 13 धावा. यावेळेसचा फटका षटकार. 7 धावा या चेंडूवर मिळतील. धावसंख्या होईल ती म्हणजे 20 धावा. एक चेंडू झालेला, एक वैध चेंडू आहे आणि त्यासाठी 5 वेळा चेंडू टाकले गेले. गोलंदाज आणि कर्णधार माणूसला विचार करावा लागेल, कमबॅक करावं लागेल. याची विकेट पाहिजे ना काय याची आणि त्याची विकेट पाहिजे ना, ते दोघं चांगले होते. आणि शबासमाला खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळते गोलंदाजीची आपल्याला आउट केलं याची आणि त्याची पण एक विकेट पाहिजे ना, मग म्हणजे हा प्लेस करेल आणि तो टेस्ट तर करून केली बॉल मिळाला तेच हे मात्र धावा अतिरिक्त दिल्या गेल्या असल्या, धावा दिल्या गेल्या असल्या तरी मानसने विकेट प्राप्त केले, आपल्या संघाला ब्रेक मिळवून दिलाय. आता पाहायचंय पुढील चेंडू तो कशा प्रकारे करतोय, कारण अजून एक आक्रमक फलंदाज ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके लगवण्याची, जेव्हा त्याला संधी मिळते तो देखील मोठी खेळी करतो. आता भावी चेंडू झाले 2 चेंडू झाले. धावपत्र 20 धावा लागलेले आहेत आणि पहिला फलंदाज आणि स्वरूपात बाद झालाय. 16 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता. मी आधीच म्हटलं होतं, भावेशची प्रशंसा केली होती की भावेशकडे क्षमता आहे मोठे फटके लगवण्याची आणि त्याच पद्धतीने त्याने फटका लगवला आणि आपल्या टीला सुरुवात केली. धावसंख्या होते 26 धावा. घाबरते का तू? चांगले टाका 3 चेंडू मध्ये 17 धावा मानसने खर्च केल्या. मानसला कमबॅक करून दाखवावं लागेल. करण्याचा प्रयत्न बॅटचे करायचे. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. इथे मात्र आपल्या बेसिस वरती मानसने जोर दिलाय. वेगवान चेंडू मानसचे नेहमीच अस्त्र आपण पाहिलंय. त्याच वेगवान चेंडूचा त्याने वापर केला. या चेंडू इतकं धाव मिळते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 27 धावा. दोन चांगले काढायचे. धावसंख्या झालेले 27 धावा. मात्र पार 6 धावांसाठी खराब चेंडू आणि त्याचा समाधान घेतला जातोय. भावेशकडून धावसंख्या झाले 33 धावा. राजा लक्ष ठेव. धावसंख्या झाले 33 धावा. आरामात खेळ. चांगला टाका. या चेंडूवरती एकच धाव मिळते. महागड षटक आपल्याला पाहायला मिळतंय. जिथे ओंकारने पहिल्या षटकात 9 धावा दिल्या होत्या. मानसच्या षटकात जर आपण पाहिलं तर 25 धावा
खर्च केला. आता उर्वरित 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये आवश्यकता आहे. बाबा 12 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. अरे 12 मध्ये 5च मारायचे. 12 चेंडू 39 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज. हे षटक नक्कीच खूप महत्वपूर्ण असू शकेल आणि या षटकात धावा रोखल्या गेल्या विजयापासून दूर राहील तो म्हणजे जिल्हा बागड संघ. मात्र या षटकात जर धावा पटकवल्या गेल्या 3 ते 4 मोठे फटके आले तर मात्र अंतिम षटकात सामना आपल्या रंगतदार स्थितीत देखील पाहायला मिळेल. 12 चेंडू विजयासाठी 39 धावांची आवश्यकता. 12 बॉल चेंडू आणि त्याच्यावरती लगावलेला जोरदार पहारा पण पाहिला. अशा प्रकारचे चेंडू जर 4 ओव्हरसाठी मिळाले तर मला वाटतं प्रत्येक चेंडू हा सीमारेषे बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. कुठेतरी गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल, गोलंदाजाला बदल करावा लागेल. कारण ही संधी आहे 4 ओव्हरसाठी धावेसाठी की आपल्या संघासाठी महत्वपूर्ण खेळ करून या सामन्यात आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी. त्यावेळेस चांगला चेंडू इथे मात्र उजव्याशीच्या दूरवर टाकल्या. इथे मानाचं चांगलं क्षेत्र थोडंसं फंबल झालं होतं मात्र त्यानंतर चेंडू फील्ड करून चांगल्या पद्धतीने त्यांनी चेंडूची फेक केलेली आहे. चेंडू गोलंदाजाकडे सुपूर्द केला आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 46 धावा. 10 चेंडू 36 धावांची आवश्यकता. आता खऱ्या असे म्हणाले उलटी गिनती सुरू झालेली आहे. 10 चेंडू 32 धावा. भावेश पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करते. आढळलाय म्हणावं लागेल कारण इथे दोन्ही फलंदाजांनी चांगली भागीदारी ठेवली होती. दोन्ही फलंदाज आपले हात पकडत होते. दोन्ही फलंदाज हवा जमत होते. त्यापैकी एका फलंदाजाला बाद करण्यात अखिलला यश मिळत आहे. आणि या विकेटनंतर थोडंसं दबाव वाढेल ते म्हणजे जिल्हा बागडच्या संघावरती. कारण इथे चारू आणि भावेश दोन्ही फलंदाज चांगल्या लईत होते. तिथे भावेश बाद झाले आणि आता चारूच्या साथीला येतो येतो म्हणजे फलंदाज मुन्ना. 9 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. बघा मित्रांनो एक विकेट किती दबाव टाकू शकते. एक षटकार धावांचं अंतर किती कमी करतोय. त्यामुळे प्रत्येक धावी महत्वपूर्ण आहे. क्वार्टर फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या फेरीची लढत एका बाजूला दिलदार पाचगंडा संघ ज्यांनी 2 सामने जिंकून तिसऱ्या फेरीत ते मुकाबला करतायत ते म्हणजेच जन्म मिळकतच्या संघाबरोबर. तिथे जन्म मिळकतच्या संघाने देखील 2 सामने जिंकले. मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. या चेंडूवरती पण पाहिलं तर एकच धाव मिळते. अखिलचं इथे कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू षटकाराला आता त्यानंतर ज्या पद्धतीने अखिलने आपल्या गोलंदाजीत बदल केलाय ज्या पद्धतीने विचार केलाय फलंदाजांना हात सुटण्याची तेवढीची संधी दिली नाही. पुन्हा एकदा पहिल्या चेंडू षटकाला चारू समोर आहे. पाहूया त्याला पुढील चेंडू म्हणजे आपल्या षटकातील 5वा चेंडू अखिल कशा प्रकारे करतो. पुन्हा एकदा चांगला चेंडू मोठा झटका देतो अखिल आपल्या या षटकामध्ये. आणि एक नाही तर दोन्ही महत्वपूर्ण फलंदाजांना आपल्या एकाच षटकात अखिलने तंबूच्या आशेला मागणी बसवलं. सन्माननीय अनिलजी कडवे अखिलचे पिताची देखील इथे उपस्थित आहेत. नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावर देखील हास्य आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण त्यांच्या समोरच त्यांचा सुपुत्र चांगली कामगिरी करतोय आणि कोणत्याही आता मी बोललो बघ तुला आता 1 रन काढतील आणि दुसरे बॉल आउट मारतील.
भूषण फलंदाजीसाठी आलेला आहे. गोलंदाजी भूषणला विशेष कामगिरी करता आली नाही. गोलंदाजी आज करताना पण पाहतोय चांगला षटकार जो वगळला तर त्यानंतर घमकाटी विकेटच मिळाली. केवळ 8 धावा त्यांनी खर्च केल्या. तर काही खेळाडूंनी 29 धावा खर्च केल्या, काही 35 धावा खर्च केल्या. तर कुठे एका षटकात 1 धावी दिलेली आपण पाहिली आणि या षटकार येऊन देखील केवळ 8 धावा खर्च करतोय गोलंदाज आहे. त्याबरोबर 2 मोठे हात त्यांनी दिले. कधीपणी संघातील एक हाती सामना वळवण्याची क्षमता असणारे खेळाडू आणि हवेचं त्याने बाद केलं. अंतिम षटक घेऊन येत आहे प्रणीतचा पहिला चेंडू. या चेंडूवरती कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. 5 चेंडू विजयासाठी आपण पाहिलं तर 31 धावांची आवश्यकता. तिथे खेळ होऊ शकतो, खेळ होणार का? मित्रांनो या स्पर्धेत जे चांगले झेल पकडत आहेत, जे चांगलं क्षेत्रक्षण करतात त्यांच्याकडे आमची थोडीशी नक्कीच नजर आहे. कारण या स्पर्धेत आपण पाहिलं तर उत्कृष्ट क्षेत्रक्षण हा तिचा ठेवण्यात आलेला आहे आणि यासाठी नक्कीच मी कौतुक करेन जजमान विकतच्या मंडळाचं. कारण रबर बॉल स्पर्धेमध्ये क्षेत्रक्षण खूपच महत्वपूर्ण गोष्ट आहे. 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. मी डोळे बंद करते आणि बॅटर बॉल खेळलो आणि आता दुसऱ्या बॉल 4 बॉल 31. आता एक काढेल आणि दुसऱ्या बॉल आउट बघ. तिथे मात्र बॅक टू बॅक विकेट आपण पाहतो. सलग 2 चेंडूची 2 विकेट प्राप्त करत अष्टपैलू खेळाडू रणित मात्र हॅट्रिकवर. रणित दुसऱ्या सामन्याची पण पाहिली की 6 चेंडूने 10 धावा डिफेंड करायचं, तिथे देखील 2 चेंडू 2 विकेट प्राप्त करत हॅट्रिकच्या उभं ठेवत होता. या स्पर्धेत आतापर्यंत एकही हॅट्रिक पाहायला गेले. या स्पर्धेत पहिला हॅट्रिक रणित पुण्यात आहे पाहायचंय. वाईडचा इशारा येतोय. धावसंख्या होती ती म्हणजेच 43 धावा. फलंदाजीसाठी कुशल आलाय. नक्कीच त्याच्याशी आम्हाला माहिती कुशल अत्यंत कुशल असा फलंदाज आहे. मोठे फटके लागू शकतो, मोठे षटकार लागू शकतो. आता पाहायचंय तो काय करतोय, कारण आतापर्यंत त्याच्या बॅट मधून हवा आलेली नाहीये. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जाणते प्रेक्षक आपण पाहतोय तिथे कुशालच्या बॅट मधून षटकार येणार का? नक्कीच येतोय. धाव संख्या झालेली आहे 50. अशा प्रकारे हा सामना जिंकला तो म्हणजे यजमान संघ जजमान मिळसत्कार संघाने आणि या स्पर्धेचा बक्षीस पात्रतेने प्रवेश करणारा संघ ठरलाय तो म्हणजे यजमान संघ जजमान मिळसत्कार. त्याचबरोबर 2 सामने जिंकून तिसरा फेरीत म्हणजे पटसंघ फेरीत प्रवेश केलाय तो म्हणजे गुडलक स्वरूपाडा या संघाने. म्हणजेच